मनसेसोबतच्या युतीची चर्चा व्यासपीठावरून का करता? मवियासोबत जाताना नगरसेवकांना विचारलं होतं का? संभाव्य शिवसेना उभाटासोबतच्या युतीवर मनसेने सवाल उपस्थित केल्याची सूत्रांची माहिती. बोलबच्चन भैरवींना मी उत्तर देत नाही, कालच्या जाहीर सभेतून ठाकरेंनी केलेल्या टीकेचा फडणवीसांकडून समाचार. कोणत्याही भाषेची सक्ती करणं योग्य नाही, मात्र हिंदी शिकणं हे विद्यार्थ्यांच्या हिताचं. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादानंतर शरद पवार यांचं भाष्य. स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत अजून निर्णय नाही, मात्र मवियाने एकत्र लढावा असा विचार, तर काँग्रेस आणि शिवसेनेसोबत चर्चेने निर्णय घेऊ, शरद पवारांचं भाष्य. मनसे संघटनेत मुंबईत मोठे फेरबदल होणार, काम न करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना बाजूला करणार. जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल होणार असल्याची माहिती. मुंबईत लोकल ट्रेनमध्ये महिलांची तुंबळ हाणामारी, एकमेकांचं डोकं फुटेपर्यंत मारामारी झाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद. युद्धाच्या 8व्या दिवशी इराणचं इस्रायलवर मिसाईल हल्ले, मायक्रोसॉफ्ट समवेत अनेक मोठ्या आयटी कंपन्यांच्या इमारतींचं मोठं नुकसान, हल्ल्यात एअरबेसलाही केलं लक्ष्य. विमानांच्या देखभाल दुरुस्तीमुळे एअर इंडियाच्या 8 फ्लाईट रद्द, मेलबर्न, दुबई यासोबतच हैदराबाद आणि मुंबईला जाणाऱ्या काही फ्लाईट्स रद्द. छत्तीसगडच्या कांकेरमध्ये सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत 2 माओवाद्यांचा खात्मा, मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त. संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी होणार रवाना, पुण्यात भाविक अनुभवणार भक्तिसागराचा अनोखा संगम. पाच वर्षानंतर पुन्हा एकदा कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात, सिक्कीमच्या नाथुला इथून पहिल्या पथकाची रवानगी.